माईने एकदम सरप्राईज दिलं ना स्वीट डिश बनवून. तुमचं खूप कौतुक वाटतं तिला. आनंद झाला होता तिला म्हणून केला तिने. त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत होतं. पण खरं सांगू, कौतुक माझं नाही, त्या मुलांचं करायला हवं. एवढं सगळं झालं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, एवढी लहान मुलं आहेत तरी पण माझ्या बाजूने उभी राहिली. आणि तुम्ही सुद्धा तिथे वेळेत आलात म्हणून बरं झालं. चला, झोपायचं नाहीये? एक विचारू? नको. परमिशन काय मागताय, विचारा ना. मी वेळेवर आलो नसतं तर काय केलं असतं तुम्ही? काय माहित, कदाचित आम्हाला जेलमध्ये जावं लागलं असतं. केस सुरू झाली असती, कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या असत्या, खूप नुकसान झालं असतं आणि हे सगळं नीट व्हायला खूप वेळ लागला असता. तुम्ही आला नसता तर काय? कदाचित शाळा बंद झाली असती. थँक्यू सो मच राजवीर. अजून किती वेळा थँक्यू म्हणणार आहात? तुम्हाला किती वेळा थँक्यू म्हटलं तरी कमीच. कारण तुमच्यामुळे मुलांचं भविष्य सुरक्षित झालं. काय झालं? समजा अशी एखादी सिच्युएशन आली की ज्यात शाळेतली मुलं आणि मी यापैकी एकाचीच निवड करायची असेल तर काय कराल तुम्ही? असं काय विचारता तुम्ही? सांगा ना, कोणाची निवड कराल? मी की मुलं? मी की मुलं? राजवीर, शाळेतली मुलं म्हणजे माझं आयुष्य आहे. आणि मी तुमच्या आयुष्यात महत्वाचं आहे की नाही? आहात ना. तुम्ही श्वास आहात माझा. तुमच्याशिवाय मी राहूच नाही शकत. तुम्ही आणि शाळेतली मुलं, तुम्हा दोघांशिवाय माझ्या आयुष्याला पूर्णत्वच नाही मिळू शकत. तुम्ही काही म्हणा मला, पण तुमचं आयुष्य आणि तुमचा श्वास दोन्ही फक्त मीच असायला हवं. गुड मॉर्निंग. काय? गुड मॉर्निंग. असं काय बघताय? राजवीर, सोडा मला. राजू, मला खूप कामं आहेत. काम रोज असताना म्हणा, नवऱ्यासाठी थोडा वेळ काढू शकता ना? ठीक आहे, मी एक काम करते. पटपट जाऊन सगळी कामं करून घेते, मग आपण निवांत बसून गप्पा मारूया. तुम्ही गेला की लवकर येत नाही म्हणा. राजवीर, जाऊ द्या ना. मी जाऊच देणार नाही तुम्हाला. प्लीज. सॉरी 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 मला सिरियसली लागलं. सॉरी राजू. आता कुठे जा? तुम्हाला काय वाटलं मला पकडता नाही येणार तुम्हाला?
राजवीर, हम्म? फाजीलपणा पुरे झाला, मला जाऊ द्या. बाहेर जाऊयात. आज हं? आज काय स्पेशल आहे? का नवऱ्याबरोबर बाहेर जायला कशाला काही स्पेशल हवंय? आपण एकमेकांबरोबर हवा तेवढा वेळ घालवू शकतो ना. सावल्या फुलांच्या पावलेही फुलांची वाट हळवी नेचताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे सावळ्या क्षणांचे भरून आल्या खणांचे ही बोले झेलताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे भान उरले ना जगाचे ना स्वतःचे सोहळे हे जाणीवांचे बेणीवांचे विदूर झाले रात दिन तू सावर रे सावर रे बघितलं, तुम्ही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी मी तुमच्या जवळच आहे. मला माहिती आहे तुम्ही कायम माझ्या जवळ असाल, म्हणूनच मी एवढी निर्धास्त आहे. माझ्या उत्तर नाही दिलं तुम्ही. जाऊयात बाहेर. ठीक आहे, मी पटपट माझी कामं करते, मग आपण जाऊया. ओके. आले. लवकर या. लगेच आले. राजवीर, हा सखी बोल. झाली का तयारी बाहेर निघायची? नाही, आवरेन आता. पण तुला कसं कळलं मी बाहेर चाललंय? मैत्रीण आहे तुझी, मला सगळं कळतं. सांग ना सखी. अगं मस्करी केली ग, सहजच विचारलं. आणि बघ तसंच झालं. बरं बरं, सहज कॉल केलेलास? अगं आपल्या शाळेतल्या मुलांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी एक सरप्राईज पार्टी अरेंज केली. काय पार्टी? अरे वा. हो, सगळे खूप खुश आहेत आणि त्यांना सेलिब्रेट करायचंय. म्हणजे काय, सेलिब्रेट करायलाच हवं. त्यांची अशी इच्छा आहे की तू आणि राजवीर जिजूंनी त्यांच्या वस्तीत यावं. पण राजवीर जिजूंना वेळ नसतो ना. त्यांची खरंच खूप मनापासून इच्छा आहे की तुम्ही दोघांनी तिथे यावं. सॉरी मनवा, पण मी त्यांना हो म्हणाले. अच्छा, तू ऑलरेडी हो म्हणालीस का त्यांना? हो अगं, एवढे खुश आहेत सगळे की त्यांचं मन मोडावं असं नाही वाटलं. मनवा, राजवीर जिजू येतील ना गं? नाही, ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ, आम्ही येतो. खरंच? अगं हो, खरंच. हो चालेल, मग भेटूया संध्याकाळी. येस, बाय. बाय. म्हणवा चालत रेडी? नाही, अजून आता होते. बरं ऐका ना, नेहमी तुम्ही मला सरप्राईज देता ना, आज मी तुम्हाला सरप्राईज देते. चालेल? सांगा ना. चालेल? आवडेल मला. ठीक आहे, मग आज मी सांगेन तिकडे जायचं. ऑलराईट. मी आलेच. अरे वेपर काय खात बसलाय? भर प्लेट. वेपर खायला आलाय. काय? सखीताई मनवाताई येणार आहे ना? अगं हो, येतच असेल ती. तुम्हाला माहिती आहे का, आज राजवीर सर सुद्धा येणार आहेत. खरंच? हो, म्हणजे सखीताई राजवीर सर आज सुद्धा आईस्क्रीम आणतील ना? अरे नाही, ते त्या दिवशी त्यांनी सहज आणलेलं, पण आपण त्यांना सांगूयात, ते आणतील.
मनवाताई आली, चला. मी बनवताई आली. अरे हळू. मनवा इथे कुठे घेऊन आलाय तुम्ही मला? मी म्हणाले होते ना सरप्राईज आहे. इथे हो चला आता सगळे वाट बघतात आपली. नाही, आधी मला सांगा इथे का आणलंय तुम्ही मला? मला म्हंटल ना सरप्राईज. तुम्ही चला ना उतरा. मनवा मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन केला होता. तुम्ही म्हणालात सरप्राईज आहे मला. हो मग ते राजवीर बघा ना सगळे जमलेत. चला ना लवकर उतरा ना. हे सरप्राईज आहे मनवा तुमचं. हो तुम्ही आधी उतरा बघू. तुम्ही उतरा चला. ताई आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी. आय एम सो सॉरी मला उशीर झाला. चला मनवाताई आज उशिरा आलीये म्हणजे तिला शिक्षा द्यायची ना. नाही, मनवाताई खूप चांगली आहे. आपण तिला शिक्षा नाही द्यायची. मनवाताई हे तुझ्यासाठी. राजवीर सर, हे तुमच्यासाठी. काय आहे कशाला हे सगळं? अगं घे ग. या आमच्या पोरांसाठी तू एवढं केलंस म्हणून तुझ्यासाठीच आणलंय. अहो, पण खरंच या सगळ्याची काहीच गरज नव्हती. ताई प्लीज घे ना. सगळे ताई सांग ना तू ताईला. मनवा हे ग. खूप प्रेमाने केलंय त्यांनी तुझ्यासाठी हे सगळं. बघतेस ना किती छान डेकोरेशन केलंय. बरं ठीक पण मग तू पण माझ्यासोबत ये. अगं पण तू इथे ये. बरं. थँक्यू. पोरी तुझे किती बी आभार मानले तरी कमीच आहेत बघ. मोठ्या बहिणीसारखी या पोरांच्या मदतीला धावत आली. हा माझा नातू. त्याच्या आई बाबाची इच्छा होती की ह्यानं शिकून लय मोठा साहेब व्हावा. आता त्याचे आई बाप जगात नाहीये पण त्यांची इच्छा तुझ्यामुळं माझा नातू पुरी करणार आहे. आजोबा तुमचा रवी खूप हुशार आहे आणि मला खात्री आहे तो खूप मोठा होणार. तुम्हाला नक्की त्याचा अभिमान वाटेल. पोरी तुझ्यामुळं होते. तुझे लय उपकार आहेत बघ. तुम्ही प्लीज हात नका जोडू आणि अशी उपकारांची भाषा सुद्धा नका करू. माझी पण इच्छा आहे की या मुलांनी मोठं व्हावं, खूप शिकावं आणि म्हणून मी हे सगळं करते. राजवीर साहेब, अहो तुमचे लय लय आभार. तुमच्यासारखी भली माणसं आहेत म्हणून आमच्यासारखी पोरं शिकतायत. मनोताई, अहो खरंच आम्ही खूप नशिबान आहोत की तुम्ही आमच्या पोरांना शिकवताय. तुमचा बी लय लय आभार. तुम्ही परत आभार मानताय. तुम्ही मला तुमच्यातलंच एक मानता ना. मग आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का? मनवा ह्यो तुझा मोठेपणा आहे ग. ही आमची पोरं असं शिकतात आणि लय मोठी होत्यात हे बघून खरंच समाधान वाटतंय ग. आणि हे समजा तर तुझ्याचमुळे होतंय. ताई आम्ही सगळे मिळून तुझा आणि राजवीर सरांचा सत्कार करणार आहे. सत्कार कशाला आता? अहो मनोताई, तुम्ही आमच्या पोरांसाठी एवढं सगळं केलंय त्यासाठी हे सगळं. हो ताई चल ना. ताई प्लीज चल ना. ताई चल ना ताई. मनवा त्यांचं मन नको मोडूस. खूप मनापासून केलंय त्यांनी तुझ्यासाठी. बरं ठीक आहे. काशी येत आहे ना? मी आलो एक फोन करून. हो नंतर करा ना प्लीज. चला ना. चला ना प्लीज. राजवीर सर चला ना.
ओके. चला. थँक्यू. या ना. मी जरा बाहेर घ्या. राजवीर, आता कुठे जात आहे? थांबा ना. तुमचं झालं की या. बाहेर वाट बघ. आहे. राजवीर, ऍक्च्युली त्यांचं थोडं काम आहे ना त्यामुळे. एवढे पैसे? छान वाटलं ना? तुम्ही आलात म्हणून मुलं पण खूप खुश झाली. पण तुम्ही मध्येच बाहेर जाऊन का थांबला होता? काय झालं? तुम्हाला सरप्राईज आवडलं नाही? नशीब आता तरी समजलं नाही आवडले. राजवीर, पण मुलांना असं वाटत होतं की आपण तुम्ही दोघांनी. मला काय वाटतं यापेक्षा मुलांना काय वाटतं याचाच विचार करत बसा. राजवीर, 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 राजवीर. हे पैसे राजवीर दादाचे असणार आणि सांभाळून ठेवायला मनवाकडे दिले असते. सो आता जर का हे पैसे मी चोरले तर दादा मनवाला प्रश्न विचारेल आणि मग दोघांमध्ये भांडणं होतील. येस, हाच करेक्ट चान्स आहे त्या मनवाला धडा शिकवण्याचा. राजवीर, राजवीर, प्लीज प्लीज तुम्ही एकदा ऐका ना माझं, प्लीज. हात सोडा. राजवीर, एकदा ऐकून तरी घ्या. हात सोडा. राजवीर, त्या मुलांनी सगळं काही खूप प्रेमाने केलं होतं ना, म्हणून मी तुम्हाला तिकडे घेऊन गेले. तुम्ही प्लीज रागवू नका ना. राजवीर, 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 प्लीज ऐका ना माझं. राजवीर, 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 असं का करता तुम्ही? काय झालं? एवढं का रागवला? तुम्हाला कळत नाही? आज तुमच्या बरोबर दिवस घालवायचा होता मला. वेगळे प्लॅन्स होते माझे.
तुम्ही म्हणालात मला सरप्राईज द्यायचंय म्हणून रेडी झालो मी. आणि काय ते वस्तीत नेणं हे सरप्राईज होतं तुमचं. झालं समाधान? राजवीर प्लीज. आज फक्त तुमच्यासाठी म्हणून मी माझी सगळी कामं बाजूला ठेवली आणि घरी थांबलो. का तर मला तुमच्या बरोबर दिवस घालवायचा होता. त्या तुमच्या शाळेच्या प्रकरणामुळे एकमेकांना वेळ देता आला नाही. इनफॅक्ट तुम्हाला वेळ देता आला नाही मला. म्हणून वेगळे प्लॅन्स होते माझे. राजवीर पण तुम्ही एवढं का चिडताय? आपण तिकडे गेलो तर त्यात एवढं काय बिघडलं? नाही, बिघडलं काहीच नाही. उलट खरं समजलं मला. म्हणजे तुमच्या आयुष्यात मला काहीच महत्व नाहीये. मी तुमची प्रायोरिटी कधीच नसतो मनवा. तुमच्या इतर कामांच्या बाबतीत मी काही बोलत नाही. पण एक वेळ जो नवरा म्हणून तुम्ही मला दिला पाहिजे तो सुद्धा तुम्ही बाकीच्यांना देता. मग याचा अर्थ मी काय घ्यायचा? म्हणजे मी तुम्हाला प्रायोरिटी द्यायची, मी तुम्हाला वेळ द्यायचा, मी तुम्हाला महत्व द्यायचं आणि तुम्ही काय करायचं? परत त्या मुलांमध्ये जायचं. आपण बाहेर जाणारच होतो ना. हो, बाहेर जाणार होतो म्हणून आपण. त्या मुलांकडे नव्हतो जाणार. वेगळे प्लॅन्स होते माझे. तरी का वागला तसं?